पहा सेल स्ट्रक्चर. फर्स्ट क्वेश्चन आहे लिव्हिंग सेल फर्स्टली ऑब्झर्व बाय, म्हणजे जिवंत पेशीचं सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलं? तर 1665ला रॉबर्ट हुक. व्हॉट इज द फॉर्म्युलेशन अबाउट सेल थेरी बाय M.J. स्क्लिडन अँड थिओडोर स्क्वॉन. तर जी सेल थेरी फॉर्म्युलेट केली होती M.J. स्क्लिडन आणि थिओडोर स्क्वॉन यांनी, तर त्याचं फॉर्म्युलेशन काय होतं, स्टेटमेंट काय होतं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल अँड सेल्स आर फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर 1838ला ही थेरी स्क्लिडन आणि थिओडोर स्क्वॉन यांनी मांडली आणि त्यांच्यानुसार जे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे कशाचे बनलेले आहेत? सेल म्हणजे पेशींचे बनलेले आहे. आणि पेशी अर्थातच सेल हा सर्व सजीवांचा फंडामेंटल कंपोनंट म्हणजे मूलभूत घटक आहे. व्हॉट इज स्टेटमेंट अबाउट सेल बाय रुडॉल्फ वर्चो. तर 1865ला रुडॉल्फ वर्चोनं सेलबद्दल कोणतं स्टेटमेंट दिलं होतं? ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच नवीन पेशींचा काय होतो? जन्म होतो. विच सायंटिस्ट फर्स्ट ऑब्झर्व बॅक्टेरियल अँड प्रोटोझोअन सेल अंडर मायक्रोस्कोप अँड असेंबल्ड व्हेरियस लेन्स टू कन्स्ट्रक्ट मायक्रोस्कोप, म्हणजे अनेक लेन्सेसच्या साहाय्यानं सूक्ष्मदर्शक तयार करून तर बॅक्टेरियल आणि प्रोटोझोअन सेलचं सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलं आणि सूक्ष्मदर्शक पण तयार केला? तर ते नाव आहे अँटॉन व्हॅन लुईनहोक आणि हे त्यांनी केव्हा केलं? 1673. विच युनिट्स आर यूज टू मेजर द साईज ऑफ सेल. पेशींचं मोजमाप आपण कोणत्या एककाच्या साहाय्यानं करतो? एक आहे मायक्रोमीटर आणि दुसरा आहे नॅनोमीटर. एक मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर आणि एक नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 8वा प्रश्न आहे फीचर ऑफ प्लांट सेल्स. आता जे वनस्पती पेशी आहेत त्यांचे 2 गुणधर्म सांगायचे आपल्याला. आपल्याला माहिती आहे वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेरचं जे आवरण असतं ते कोणतं असतं? सेल वॉल. त्याला पेशी भित्तिका म्हणतो आपण. सो वनस्पती पेशींना एक निश्चित आकार असतो. कोणामुळं? सेल वॉलमुळं एक निश्चित आकार प्राप्त होतो. आणि प्लांट सेलचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये एकच व्हॅक्यूल असतं, पण ते कसं असतं? लार्ज, म्हणजे मोठ्या आकाराचं. प्राणीपेशीमध्ये पाहिलं तर आपण बरेच व्हॅक्यूल असतात पण लहान लहान आकाराचे असतात. प्राणीपेशीमध्ये सर्वात बाहेरचं आवरण सेल मेम्ब्रेन, पण वनस्पती पेशीमध्ये कोणतं आहे? सेल वॉल. विच आर 4 मेन पार्ट्स ऑफ द सेल. मग सेलचे प्रमुख 4 पार्ट्स कोणते? पहिला आहे सेल वॉल, पेशी भित्तिका. दुसरा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन, त्याला आपण प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल म्हणतो. तिसरा आहे सायटोप्लाझम, ज्याला आपण पेशी द्रव म्हणतो, ज्यामध्ये पेशीच्या सर्व प्रकारचे रासायनिक अभिक्रिया होतात. ते एक फ्लुइड आहे ज्याच्यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. आणि चौथा आहे सेल ऑर्गेनिल्स. सेल ऑर्गेनिल्समध्ये मायट्रोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडीज है ना, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम यांचा समावेश होतो. शेवटचा प्रश्न आहे विच इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये सर्वात बाहेरचं आवरण कोणतं? म्हणजे प्लांट सेलमध्ये पण सेल मेम्ब्रेन असतं, पण सेल मेम्ब्रेनच्या आणखीन बाहेरच्या कडेला काय असतं? सेल वॉल, पेशी भित्तिका असते.